ऐतिहासिक ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मंदिरातील मुख्य दैवत श्री जयती गजानन कसबा गणपती मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेस सोमवार 15 डिसेंबरपासून प्रारंभ झाला होता। त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर सर्व भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवले होते। शेंदूर कवच काढल्यावर आता अतिशय मनोहरी अशी मूळ स्वरूपातील मूर्ती समोर आली आहे। मूर्तितज्ञ आणि पुरातत्व विभागाच्या माहितीप्रमाणे या मूळ मूर्तीचा कालावधी थेट 15व्या शतकात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मंदिराच्या आत्तापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच झाल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषदेला देवस्थानचे खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहिर ठकार, मंदार ठकार तसेच तेजस ठकार, हर्षदा ठकार आदी उपस्थित होते। मूर्तितज्ञ आणि पुरातत्व विभागासह संबंधित विभागांकडून त्यासंबंधी सविस्तर अहवाल मिळाल्यावर त्यावर शिक्कामोर्तब होईल। श्री जयती गजानन मूळ मूर्ती साधारण 2 फूट उंच असून चतुर्भुज आहे। चतुर्भुजपैकी एक डावा हात अभय मुद्रेत, एक उजवा हात आशीर्वाद मुद्रेत आपल्याला दिसून येतो। दुसऱ्या डाव्या हातात मोदक आणि मोदकावर सोंड ठेवलेली आढळून येते। उजव्या बाजूला खालच्या बाजूस मूषक वाहन आहे। ही मूर्ती डाव्या सोंडेची असून मूर्तीची अर्ध पद्मासनाची बैठक आहे। लंबकर्ण आणि लंबोदर ही मूर्तीची इतर वैशिष्ट्ये आहेत। साधारण 900 किलो वजनाचा शेंदूर लेप काढल्यावर ही मूळ मूर्ती समोर आली आहे। तसेच मूर्तीचे तात्कालीन कोरीव काम केलेले दगडी सिंहासन आणि प्रेक्षणीय गाभारा या निमित्ताने बघता येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक पुरातन स्वयंभू श्रींच्या मूर्तींवरील शेंदूर मिश्रित कवच गळून पडत होते। ग्रामदैवत श्री कसबा गणपती तमाम गणेश भक्तांचे नवसाला पावणारे आराध्य दैवत आहे। त्यामुळे भविष्यात कुठलाही दुर्धर प्रसंग उद्भवू नये म्हणून शेंदूर कवच लवकरात लवकर काढणे अत्यंत आवश्यक झाले होते। याकरता पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेंदूर कवच काढण्याची प्रक्रिया करण्यात आली। शेंदूर कवच काढण्याकरता विविध मूर्तितज्ञ, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच पुरातत्व व खात्याकडूनही मार्गदर्शन घेण्यात आले होते। ही संपूर्ण प्रक्रिया विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली होती। शेंदूर कवच काढणे व त्या अनुषंगाने आवश्यक ती कामे ही सर्व प्रक्रिया साधारण 2 आठवड्यात पार पडली। आता या निमित्ताने शिवपूर्व कालातील ऐतिहासिक मूळ मूर्तीचे दर्शन घेण्याचे भाग्य गणेश भक्तांना लाभणार आहे। ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या या मूळ स्वरूपातील मूर्तीचे पुनर्प्रतिष्ठापना सोहळा 29 डिसेंबर रोजी संपन्न झाला। मंदिराचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार, मधुरा विनायक ठकार, विश्वस्त स्वानंद मयुरेश ठकार, साक्षी स्वानंद ठकार यांच्या शुभ हस्ते पुनर्प्राण प्रतिष्ठापना विधी संपन्न झाला। वेदशास्त्र संपन्न कल्याण कानडे गुरुजी आणि सहकारी यांनी पूजाविधी शास्त्रोक्त पद्धतीने केले। यावेळी ट्रस्टचे सर्व विश्वस्त तसेच समस्त ठकार, वहिवाटदार, पुजारी यांच्या उपस्थितीत पुनर्प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला। पुणेकरांच्या मंगल कल्याणार्थ पूजेमध्ये संकल्प देखील करण्यात आला आहे। पुनर्प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंदिरातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये सनई वादन, अथर्व शीर्ष पठण, ढोल ताशा वादन, कीर्तन महोत्सव यांचे नियोजन करण्यात आले आहे। सर्व कार्यक्रमांना गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। नमस्कार, मी विनायक बाजीराव ठकार, प्रमुख विश्वस्त ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान पुणे। आपण आज ही मूर्ती बघतो आहे, ही मूर्ती आता ही मूळ स्वरूपातली ही मूर्ती आहे आणि यापूर्वी जी मूर्ती होती या मूर्तीवर शेंदूर होता, साधारण 900 किलो शेंदूर होता आणि जो शेंदूर काढल्यानंतर ही मूळ स्वरूपातली ही मूर्ती आज आपल्याला पाहायला मिळते। या कामासाठी मंदिर 15 दिवस बंद होतं आणि या 15 दिवसात पहिले 5-6 दिवस सगळे मूर्तीचं शेंदूर काढण्याचं काम झालं। त्यानंतर धार्मिक विधी झाले आणि कालचा शुभमुहूर्त बघून मंदिर भाविकांसाठी 31/12/2025 रोजी खुलं करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे। त्याप्रमाणे 31/12/2025 मंदिर सकाळी 6 वाजता भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार आहे। ही जी मूर्ती आहे ही चतुर्भुज मंडित अशी मूर्ती आहे। एक उजव्या हातात ही अभय मूर्ती असं म्हणतात, या अभय मुद्रा असं या मूर्तीला म्हणतात। त्या डाव्या हातात मोदक आहे, मोदकावर श्रींची सोंड आहे, उजवा हात गुडघ्यावर ठेवलेला आहे आणि आशीर्वाद देतो अशी ती मूर्ती आहे। आणि गणेशाचं वाहन उंदीर मूषक तो खालच्या बाजूला आहे आणि मागच्या बाजूला 2 हात असून त्या हातामध्ये आयुध असे आहेत आणि लंबकर्ण म्हणजे कान मोठे आहेत अशी ही मूर्तीचं स्वरूप आहे।